प्रक्रिया कशी असते हे सांगणार आहे. तर सर्वात प्रथम आपण इथे बघू शकता क्रोमवर जायचं आहे. क्रोमवर गेल्यानंतर महा FYJC admissions.in या साईटवर जायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता महा FYJC admissions.in ही साईट आपण ओपन करायची आहे. ही साईट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज डिस्प्ले होईल. तिथे स्टुडंट्स रजिस्ट्रेशन मध्ये जायचं आहे. स्टुडंट्स रजिस्ट्रेशन मध्ये गेल्यावर पहिला जो ऑप्शन आहे विदिन महाराष्ट्र स्टेट, आउटसाइड महाराष्ट्र स्टेट. आता मी इथे तुम्हाला विदिन महाराष्ट्र स्टेटच्या SSC बोर्डाचे ऍडमिशन कसे रजिस्टर करायचे ते दाखवते. इथे विदिन महाराष्ट्र स्टेटवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ऍप्लिकंटचं स्टेटस आपल्याला क्लिक करायचं आहे. फ्रेशर आहे, रिपीटर आहे, प्रिव्हियसली पास्ट आहे, त्याप्रमाणे ते सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आपला बोर्ड जो आहे, आपल्या विद्यार्थ्याचा जो बोर्ड आहे SSC, CBSE, ICSE तो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची इन्फॉर्मेशन जी आहे ती तुमचा SSCचा जो सीट नंबर होता तो इनपुट करायचा आहे. आता मी ते तुम्हाला फॉर एक्झाम्पल एक सीट नंबर इनपुट करून दाखवते. तो इनपुट केल्यानंतर सेकंड इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जी आहे ती तुमच्या मदर्सचं नेम असणार आहे. तो तुमचा पासवर्ड तुम्ही फॉर्म भरताना सिलेक्ट केलेला होता. आता मदरची इन्फॉर्मेशन आपण इनपुट करूया. एकदा व्हेरीफाय नंबरवर क्लिक करायचं आहे. तिथे तुम्हाला तुमच्या SSCचे डिटेल्स मिळतील. आता फॉर एक्झाम्पल हा जो मी सीट नंबर टाकलेला ते डिटेल्स इथे दिसलेले आहेत. हे जर करेक्ट असतील तर येस करेक्टला क्लिक करायचंय. हे जर रॉंग असतील तर तुम्ही कॅन्सलला क्लिक करून पुन्हा एकदा इन्फॉर्मेशन चेक करू शकता. त्याच्यानंतर आपला मंथ सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स विचारले जातील. त्याच्यामध्ये एक आला ईमेल ID जो मॅन्डेटरी नाहीये, पण मोबाईल नंबर मात्र मॅन्डेटरी आहे. एक मोबाईल नंबर, रजिस्टर्ड मोबाईल नंबर त्यांना द्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला SMS वगैरेची माहिती जी आहे ती त्याद्वारे मिळत राहील. आता मी इथे एक मोबाईल नंबर टाकत आहे. मोबाईल नंबर पुन्हा एकदा रिचेक करायचा आहे तो अशाकरिता, कारण जर तुम्ही चुकीचा मोबाईल नंबर टाकला तर जे रजिस्ट्रेशन आहे ते चुकीच्या नंबरने होईल आणि मग तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळणार नाही. आता मी हा मोबाईल नंबर टाकलेला आहे. आता पुढे जाऊया. एक सिक्युरिटी क्वेश्चन टाकावा लागतो, जेणेकरून जर तुम्ही पासवर्ड विसरला तर त्या सिक्युरिटी क्वेश्चनने तुम्ही तुमचं लॉग इन करू शकता. आता इथे 4-5 ऑप्शन आहेत. तुम्हाला ग्रँडफादरचं नाव विचारलेलं आहे, बेस्ट फ्रेंडचं नाव विचारलेलं आहे, फेवरेट गेम, फेवरेट मूवी किंवा फेवरेट टीचर. जोही क्वेश्चन सिलेक्ट कराल तो लक्षात ठेवा. इव्हन त्या सिक्युरिटी क्वेश्चनचा आन्सर सुद्धा लक्षात ठेवा. आता इथे मी ग्रँडफादरचं नाव घेतलेलं आहे, कारण आपल्याला सर्वसाधारणपणे हा क्वेश्चनचं उत्तर कायम व्यवस्थित लक्षात राहतं. इथे ग्रँडफादरचं नाव आपण इनपुट करूया. ठीक आहे. त्याच्यानंतर पासवर्डला तुम्हाला चॉईस आहे. क्रिएट माय ओन, स्वतःचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे. आता मी इथे आमच्या कॉलेजच्या नावाने पासवर्ड ओपन केलेला आहे. मी आयचं बटन क्लिक करून तो पासवर्ड चेक केलेला आहे. तसंच रिकन्फर्म करायचं आहे. रिकन्फर्म सुद्धा आयवर क्लिक करून पुन्हा एकदा रिकन्फर्म केलेला आहे. त्याच्यानंतर कॅप्चा टाकताना व्यवस्थित बघायचं आहे. कॅप्चा कॅप्सलॉक मध्ये आहे की विदाउट कॅप्सलॉक मध्ये आहे, त्याप्रमाणे तो एंटर करायचा आहे. ठीक आहे. कॅप्चा जर तुम्ही करेक्ट टाकला तर इथे ग्रीन वाला रजिस्टर बटन ऑन होतं. तुम्ही जर तो रॉंग टाकला, फॉर एक्झाम्पल मी हे एक लेटर काढून टाकलं आणि त्याच्याऐवजी दुसरं टाकलं तर ग्रीन टॅब जो रजिस्टरचा आहे तो गायब होऊन जातो, डिसअपिअर होतो. त्याच्यामुळे कॅप्चा तुम्ही राईट टाकल्यावर लगेच तुमचं रजिस्ट्रेशन वर तुम्हाला क्लिक करायचं आणि रजिस्ट्रेशन केल्यावर इथे तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन येते. इथे तुमचा जो
लॉग इन आयडी किंवा पासवर्ड हे दोन्ही इथे डिस्प्ले होणार. तुम्ही ही डाउनलोड करून ठेवायचं आहे. डाउनलोड करून प्रिंट करून ठेवायचं आहे. बघा, डाउनलोड केल्यावर तुम्हाला अशा प्रकारे इन्फॉर्मेशन दिसेल. तुमचं नाव दिसेल, त्याच्यानंतर तुमचा लॉग इन आयडी दिसेल आणि तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर तो SMS सुद्धा आलेला असेल. अशा प्रकारे रजिस्ट्रेशन करून ठेवायचे आहे. रजिस्ट्रेशन करणं मस्ट आहे. जर तुम्ही कुठेही रजिस्ट्रेशन केलं नाही तर तुमचा 11वीचा प्रवेश या वर्षी ग्राह्य धरला जाणार नाही. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी जरूर रजिस्ट्रेशन करा. ही माहिती फक्त आणि फक्त तुमच्यासाठी स्वराज्य कॉलेज तर्फे तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे अजून अशी पुढे बरीच माहिती आहे, पुढचे राऊंड आहे, ती सगळी माहिती तुम्हाला लवकरच कळवण्यात येईल. त्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. स्वराज्य अकॅडमी होईल. थँक्यू.